आता आरती विष्णू सहस्त्रनाम वगैरे झालेलं आहे वाजता. आणि काल जे आमच्या दुकानचे मालक आहेत त्यांची मुलगी आहे ती आलेली. त्यांची शेती जास्त आहे तर तिनं टोमॅटो आंबं कच्चं काय काय दिलेले आहेत काढून ठेवूया. कालपासून तसंच पडले ते ठेवूया. साड्या थोड्या घडी घालायच्या आहेत मला. आता साड्या घडी घालते. स्वयंपाक बनवायचा आहे. किती चपात्या आहेत का हाय 1.5 चपाती पीठ मळायचं लागणार. 1.5 चपाती भाजी तर काय नाही आहे. मेन प्रॉब्लेम भाजीचा. पारायणला बसल्या भाजी काय करायची हेच प्रॉब्लेम होते. तर आपण काय पण शिजवून खाल्लं चालतं. कडदाणे वगैरे चालत नाही आता. तर काय खायचं आणि काय केस केवढी पांढरी झाली. पुढचीच फक्त जास्त पांढरी होते. पाठीमागची एवढी होत नाही. पुढची होते पण तेवढं पण रंगवायचं होत नाही. रंगवायचं म्हणजे काय ते मेहंदी लावायचं होत नाही. चला विठ्ठला पांडुरंगा महादेवा. हे आंबे छान आहेत आंबे. आणि अजिबात म्हणजे हे नाही आहेत असं आंबट नाही आहेत. 3 दिल्या वाटतं. परवा एक दिलेला असं एकदम खोबरी आंबा असतो तसं आंबा आहेत ते. टोमॅटो तर एवढे पण दिलेले आहेत. त्याचं आता काहीतरी आपल्याला रेसिपी बनवायला आणेल. टोमॅटो छान आहेत. आता टोमॅटोची भाजी करा म्हटलं श्री खात नाही. शेतातले टोमॅटो कसे आहेत बघा. आणि एकदम असे लाल लाल भुंद आहेत. सार बनवला तरी चालतं याचा. केवढा मोठा टोमॅटो आहे. एक टोमॅटो मिळत नाही. आता केवढे टोमॅटो. आणि मी पण बाजारात 1 किलो आणलेले त्यामुळे टोमॅटो झालेले. हे टोमॅटो चांगले आहेत शेतातले. दबला आहे जरा. जेवताना पण मीठ लावून खायला घेतले तरी टोमॅटो चालतात. टोमॅटो लाल लाल भडक आहेत. छान आहे टोमॅटो. उंदीर मामांना टोमॅटो जास्त आवडतो. उंदीर जर घरात असली तर टोमॅटो काही ठेवत नाहीत. आंबा बघा कसला आहे. छान आहेत आंबे. काहीतरी बनवूया आपण आंब्याचे. तर आता ते पारांचे जे व्हायला पाहिजे सवते का होते बघूया. मी कांदे पण आणलेले ते सुद्धा काढावे. कसं होतं आपल्या बायकांचं बघा. घरात आपण कुठल्या पण वस्तूला हात लावलो तरच. नाहीतर काय कोण हात लावत नाही. तिथल्या तिथं पडलेले असतात. 100ला 7 किलो कांदे आलेले. 50 रुपयाचेच आणा म्हटलं. जास्त काय नको. कांदे नव्हते तर कांद्याची पात जी होती त्यातलं मी कांदा काढून ठेवलेलं. मला कांदाच नव्हतं. पारायणमुळे आपल्याला काय चालत नाही 7 दिवस. कांदा नाही लसूण नाही काही नाही. उद्या 4था दिवस. एवढ्याच 4था दिवस आला बघा. हे टेम्पोत असं असतं बघा खरं. म्हणजे हे करत नाहीत त्यांनी. वेचून देत नाहीत. म्हणजे सलग एकसारखं घालतात. त्यामुळे खराब ते नसतात कांदे. सरसकट घ्यावं लागतं ते. असं वेचून आपण बाजारात घेतले की वेचून घेऊ शकतो. हे टेम्पोत वगैरे घेतले की नाही. तर कांद्याचं आणि बटाटूचं लई वज्ज होते. बाजारात नको वाटते. म्हणजे वज्ज वडत आणायचं ते नको वाटते. म्हणून मी असून दे म्हणते आणि घेते इथंच कांदे. पण कांदा बाद आहे. जे बाद आहे ते बाजूला काढून ठेवलेले बरं. म्हणजे ते लगेच वापरलं की
एक कांदा सगळे कांदे बाद करू. असं जे साल निघालेले कांदे असतात बघा ते पण खराब होतात लगेच. असा कांदा पाहिजे गोल. लसूण पण 100 रुपये किलो आहे. बटाटे 100ला 5 किलो 4 किलो म्हणजे साईजवर आहेत. मोठे असले तर 4 किलो, लहान असले तर 5 किलो असं आहे. तेवढा कचरा नाही लावायला. तेवढा सगळा यातनं खाली पडतो. मग निवडून नाही ठेवतो. एवढा कचरा नाही. कपाटावर तिजोरीची अवस्था दाखवतो तुम्हाला. किती पण ठेवा, असं काढायचं असं कोंबायचं, असं काढायचं असं कोंबायचं. ते सगळ्या साड्या ठेवते. त्याच्या स्त्रीनं त्याचा कप्पा ठेवलेला तो पण विस्कटलाय. यांचा कप्पा पण खाली विस्कटलेला आहे. सगळं परत काढायला पाहिजे, ठेवायला पाहिजे आणि मग स्वयंपाक करायला पाहिजे. अर्धा लिटर दूध ठेवलेलं आहे आणि हे प्रेमिक्स मी परवा याच्यात आणलेलं आहे डीमार्टमधनं. तर याचा आईस्क्रीम बनवायचा. आता चेरी बिरी माझ्याकडे काय नाही आहे, पण चेरी बिरी असली वरनं घातली की छान लागतं. आणि काय करायचं, हे शिजवायचं. यात साखर वगैरे काही घालायचं नाही, हेच फक्त घालायचं आणि शिजवायचं आणि डब्यात भरून ठेवायचं. 4 ते 5 तास ठेवायचं. परत काढायचं आणि फ्रीजला फिरवायचं किंवा हाताने जरी असं तुम्ही हे केला फिरवला तर चालतं. पूर्ण पातळ झाल्यानंतर परत मग आणि ठेवायचं मी हे व्हायला. आता उन्हाळ्यात डीमार्टला ऑफर असतात तर अगदी 40 रुपयापासनं म्हणजे हे मिळतं आणि खायला पण येतं घरच्या घरी. एक फालुद्याचं पॅकेट आणि एक ह्याचं आईस्क्रीमचं आणलेलं आहे मी. फालुद्याचं पण हे पहा, फालुद्याचं आहे. फालुदा आणि आईस्क्रीम एकदम करायचं म्हणजे कसं होतं, फालुद्यामध्ये आईस्क्रीम घालून खाल्लं की छान लागतं. आता हे दुधात घालून अर्धा लिटर दुधात घालून शिजवायचं आणि ठेवायचं 1-4 तासासाठी सेट व्हायला. परत काढायचं, परत फिरवायचं आणि परत ते हे करायचं सेट व्हायला ठेवायचं. तसं केलं तर तुम्ही एकदम असं क्रीमी टेक्स्चर येतं बघा त्याला आईस्क्रीमला. जसं विकत मार्केटमध्ये मिळतं तसं त्याला टेक्स्चर येतं. श्रीने फोडलं तोपर्यंत. पोरांना असलं काय तर करायचं असलं की आवड असते. तो गेलेला मावशीकडे. तुला काय श्री सगळं सांडलास? जरा सांडले बस उठतो तसं फोडत्यात. मला काय माहिती आता फुल गच्च फोडणं असते ते. रस जरा दम नसतोय बघा. चमचा घे एक तिथला. तुमच्या हलवायला पाहिजे, गाठी होतील मग. काय हलाय पाहिजे हे? अरे मोठा घे की, ती पळी घे. काय करत आहे? मी इकडं हे करतो, तू हे कर. हे कर. पिस्त्याचा फ्लेवर आहे हा, छान आहे. आता मी लगेच हे पण करून घेणार. हे आता थोडा वेळ शिजवायचं आणि गार झालं की मग डब्यामध्ये घालून ठेवायचं. तर फालुदा पण लगेच शिजवून घेते. अशा पद्धतीने आपलं हे आईस्क्रीम झालेलं आहे. आता हे गार झालं की फ्रीजरला ठेवून द्यायचं. स्टीलच्या डब्यात ठेवा किंवा प्लास्टिकच्या डब्यात सुद्धा ठेवला तर चालतं. आता फालुदा बनवणार आहे मी. याला 1 लिटर दूध लागतं. हे दोन्ही एकदम का बनवायचं तर
फालुदा आणि हे दोन्ही मिक्स करून आपल्याला खाता येतं. त्याच्यासाठी दोन्ही एकदम बनवायचं. काही नाही, सोपं आहे. सगळं प्रीमिक्स तयार असतं. फक्त आणायचं आणि शिजवायचं आणि ठेवायचं. बाहेरचं मुलांना देण्यापेक्षा घरच्या घरी छान होतं आणि पुरवठा पण येतं. आता याला 70 रुपयाचं दूध आणि हे एक मला वाटते 40 की 45 रुपयाचं हे असेल. म्हणजे 70, 80, 90, 100, 110, 115 रुपयेपर्यंत याचा खर्च आहे. पण आरामशीर यामध्ये जवळजवळ 4 माणसं तर होतं. आरामशीर फुल्लं होतं हे. 1 लिटर म्हणजे काय थोडं होत नाही दूध. आणि त्यात आणि थोडं पाणी ॲड करा म्हणून सांगितलं, पण पाणी आपण ॲड करायचं नाही, कारण पाणी घातलं की मग पानचट लागतं. त्यामुळे पाणी नाही घालायचं. 1 लिटर दूध घालायचं आणि त्यात सगळं शिजवायचं. आणि त्यात आईस्क्रीम वगैरे आणि आपण ॲड करतो, त्यामुळे त्याला दाटसरपणा हा येतोच. खरं साखर वगैरे काय लागत नाही त्याला, सगळं मिक्स असतं. बाहेर जर तुम्ही फालुदा खायला गेला, जवळजवळ मला वाटते 60 रुपयाला काही तर फुल्ल फालुदा आहे. आणि 4 माणसांचं किती झालं, 6 सन 12 संत्री काटला 24 म्हणजे 250 रुपये होतात. हे तुमचं 115 रुपयेमध्ये 4 माणसं मनसोक्त खातात. म्हणून घरच्या घरी केलेला हा फायदा असतो. आणि जे आपल्याला पण काहीतरी शिकायला वगैरे मिळतं, त्यामुळं करायचं. आता कैरीचं एक तुम्हाला हे दाखवायचं आहे, गुळांबा दाखवायचा आहे मला. परत कैरीची चटणी पण दाखवायची आहे, पण वेळच मिळेना. कसं आपलं वाचन वगैरे असतं, आरती असते, त्यामुळे आता वेळ मिळेना. वेळ मिळाला की नक्कीच रेसिपी शेअर करणार आहे. असं काहीतरी बनवायचं असेल तर ढीगभर पसारा पडतो आणि भांडेसुद्धा खूप राड होतात. आता आपलं आईस्क्रीम बनवून झाले. आता मी बनवत आहे फालुदा. फालुद्यासाठी मी 1 लिटर दूध घेतले, कारण त्या पॅकेटवर जसं प्रमाण लिहिलेलं होतं त्याचप्रमाणे घेतलं. पाणी घाला म्हणून सांगितलेलं थोडं त्यांनी, पण मी काय घातलं नाही, नुसता दूधच घातलं. जेवढं आपले ती दुधाची पिशवी असेल त्यात थोडंसं पाणी घालून मी व्यवस्थित धुवून पिशवी घ्यायची आणि ती पण ओतत होते. आणि माझ्याकडे आता पातेलं मोठं नव्हतं, त्यामुळे मी डेचकं वापरत आहे. तुम्ही पातेलं घेतला तरीसुद्धा चालेल. थोडंसं आकाराने मोठं पातेलं घ्या, कारण की कसं होतं, दूध नंतरनं जसं शिजल तसं ते वरती येतं आणि मग उतू जाऊ शकते ते. माझं तसंच झालं. जास्त वेळ मला फालुदा शिजवता आला नाही, कारण की डेचकं जे आहे ते छोटं झालं आणि मग त्यामधनं तो फालुदा बाहेर येत होता. म्हणून मग मला लगेच गॅस बंद करावा लागला. थोडंसं माझा फालुदा उतूसुद्धा गेलेला आहे. आणि आता मी दूध ठेवलेलं आहे, त्याला चांगली उकळी आली की मग आपण हे करायचं आहे, त्यामध्ये हे प्रीमिक्स घालायचं आहे. प्रीमिक्स मी फोडून घेतलेलं आहे, बघू शकता. यामध्ये सगळं असतं, काहीही आपल्याला त्यामध्ये ॲड करावं लागत नाही. तुम्हाला जर सब्ज्या बी आवडत असतील, आता काय उन्हाळा आहे त्यामुळे तुम्ही थोडंसं सब्ज्या बी आणखीन ॲड केला तरीसुद्धा चालेल, पण मी काय घातलं नाही, कारण की त्यात सब्ज्या बी होतं. म्हटलं कशाला काय घालायचं म्हणून मी काय घातलं नाही. आणि आमच्यात काही जास्त सब्ज्याचं बी आवडत पण नाहीत, खात पण नाही जास्त, म्हणून मी घातलेलं नाही. आणि हा जो फालुद्याचा फ्लेवर होता तो रोजचा होता. याला आपल्याला चांगले शिजून द्यायचं आहे. कसं करायचं ही माहिती सुद्धा पाठीमागं दिलेली असते. आणि आता फालुदा आपला वरती येत आहे, बघू शकता तुम्ही. असं वरती येतं आणि मग ते उतू जातं. आणि माझं थोडंसं गेलेलंच आहे. थोडंसं जर लक्ष नसलं तर किती पण त्याला थांबवण्याचा प्रयत्न करा, पण ते उतू येतंच. त्यानंतर हा व्हिडिओ सकाळचा आहे. हे आईस्क्रीम आहे मी कितलीत सेट होण्यासाठी ठेवलेलं, तुम्ही कंटेनरमध्ये सुद्धा ठेवू शकता. आता हे परत आपल्याला काढायचं आहे आणि फिरवून घ्यायचं आहे. कारण का सांगते तुम्हाला, एकदम क्रीमी टेक्स्चर असतं जे येतं, त्यामुळे जसं बाहेर विकतचं आपण आईस्क्रीम आणतो त्याच पद्धतीने ते होतं. इथं तुम्ही रवे वापरू शकता किंवा मिक्सरला जरी फिरवून घेतला तरीसुद्धा चालेल, पण मी चमच्याच्या सहाय्यानेच असं हलवत आहे. ते बघू शकता तुम्ही, त्याचा कलर वगैरे किती बदललेला आहे. अशा पद्धतीने त्याचा कलर वगैरे बदलला जातो, त्यामुळं थोडंसं आपण ते हलवून परत सेट करायला ठेवायचं आहे. 1-2 वेळा जर तुम्ही असं केलं तर आईस्क्रीममध्ये जो बर्फ झालेला असतो बघा, तयार झालेला असतो, तर तो होत नाही. त्यामुळे एकदम असं आपल्या बाहेर विकत मिळतं त्या पद्धतीने आईस्क्रीम तयार होतं. आणि फालुदा आणि आईस्क्रीम एकदमच खाता येईल ह्या हिशोबानं मी
दोन्ही पण एकदम बनवलेला आहे. फालुदा काय लगेच तयार होतो, पण आईस्क्रीम सेट व्हायला कमीत कमी 8 ते 9 तास वेळ लागतो. आता बघूया किती म्हणजे वेळ लागतो. कमीत कमी 8 ते 9 तास वेळ लागतोच. आणि आमचा फ्रीज तर सारखा बंद करतात चालू करतात, त्यामुळे अवघडच होतं. सारखं तिथं मोबाईल चार्जिंग, परत मिक्सर मी तिथंच लावते. एकच स्विच झालेलं असल्यामुळे ते सारखं पिन काढायची घालायची, त्यामुळे मग कसं होतं ते एवढं जास्त कूलिंग लगेच होत नाही. आणि आता मी परत भरून ठेवत आहे किटलीमध्ये आणि फ्रीजला आता कूलिंग एकदम वाढवणार आणि ठेवणार. आता श्रीचं तर कसं असतं बघा, त्याला तर दम निघत नाही असल्या गोष्टीला. तर शाळेतनं आलेल्या आधी बघणार की काय झालं आहे त्याचं, मग मला म्हणणार मम्मी काय झालं का नाही. ते मुलांना अशा बाबतीत खूप हौस असते. आणि तसंच झालं, शाळेतनं आलेल्या तो चालू केला, मम्मी मला फालुदा बनवून दे. ते आईस्क्रीम काय सेट झालं नाही तरीसुद्धा मम्मी त्याला तसाच फालुदा बनवून दिला. आता हे फालुदा घालत आहे मी ग्लासमध्ये. आणि थोडीशी चेरी आणायला लावलेली मी त्याला, एकाच कलरची चेरी आणली त्याने. आता आईस्क्रीम जर घट्ट असतं तर ती चेरी जी आहे ती बरोबर वर अशी तरंगली असती, पण आईस्क्रीम पण घट्ट नव्हतं, पातळ होतं. त्यामुळे चेरी जी घातली ती पण आत गेली. आता इथं तुम्ही सब्जाचं बी, परत जे रोज इसेन्स असतं ते घातला तरीसुद्धा चालेल, आणि चेरी किंवा ड्रायफ्रूट्स घातला तरीसुद्धा चालेल. चला तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी फालुदा तयार केलेला आहे घरच्या घरी. आईस्क्रीम आतमध्ये सेट झालेलं, घट्ट झालेलं, पण वर होतं ते पातळच होतं. आणखीन एक 4 तास ठेवलं असतं तर खूप घट्ट झालं असतं. पण आता त्याला खायचं आहे तर म्हटलं खाऊन दे, म्हणून मग मी त्याला घालून दिलेला आहे. बघू शकता तुम्ही, आईस्क्रीमचं पण म्हणजे जो फ्लेवर होता तो खूप छान होता आणि फालुदा पण खूप छान लागत होता. आता वरून थोडीशी चेरी मी त्यामध्ये घातली. चेरी पण आणलेली मी एक 10-20 रुपयाची, तर ती घातली तर ती आतच जात होती, कारण की आईस्क्रीम घट्ट नव्हतं. आईस्क्रीम जर घट्ट असतं तर वरच्यावरती चेरी बसली असती. चला मैत्रिणींना भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.